मैं लैपटॉप खोल रहा था, जैसे कोई नई कहानी शुरू हो रही हो। एक एंटर का क्लिक और क्रोम खुला। टाइप करना शुरू किया, गणेश चतुर्थी डॉक्यूमेंट्री। पर बीच में स्पेलिंग गलत। गणेश चतुर्थी डॉक्यूमेंट्री। अरे, स्पेलिंग भी नहीं आती और डॉक्यूमेंट्री बनाने चला हूं मैं। फिर सही स्पेलिंग पर क्लिक किया। उसके बाद शुरू हुआ अनंत शोध। यूट्यूब, इंस्टा, अपना पुराना कंटेंट तक देख लिया, लेकिन कुछ भी चिंगारी नहीं जली। घड़ी चल रही थी। रात के 1:30 हो चुके थे। सोचा, छोड़ो, खुद ही शुरू करता हूं। कलम उठाई, लिखना शुरू किया, पर दिमाग बिल्कुल खाली। घंटों बर्बाद हो गए और मैंने कागज उड़ा दिए झुंझलाहट में। लेकिन तभी सिनेमैटिक साइयों के बीच पानी की बूंदें ऊपर की ओर जा रही थी और मुझे एक महान विचार आया। कलम दोबारा उठाई और लिखना शुरू किया। इस बार शब्द अपने आप बह रहे थे, क्योंकि समझ आया गणपति बप्पा का काम है, तो शुरुआत बप्पा के बप्पा से ही होनी चाहिए। और मैंने लिखा, महादेव के नाम से ये डॉक्यूमेंट्री शुरू होगी। मैं कौन हूं? तुमने मुझे सिर्फ एक हाथी मुख वाला देवता समझा है, लेकिन आज मैं गणेश स्वयं बताने आया हूं कि मैं क्या हूं और तुम क्या हो सकते हो। पिता कौन है? शिव देव। वो कोई आकृति नहीं, कोई मूर्ति नहीं, वो शून्य है। नाहम मनः प्रज्ञति विन्न अहंकार, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। शिव वो है जो तुम्हारे विचारों के बीच है, तुम्हारी सांसों के बीच में है। जहाँ कुछ नहीं है वहीं शिव है। AUM सृष्टि की आदि ध्वनि। नमः समर्पण, मैं झुकता हूँ शिवाय, उस शिव को जो बिना रूप के शुद्ध चैतन्य है। माँ कौन है? मेरी माता शक्ति है। वो गति है, रचना है, संवेदना है। शिव स्थिर है, शक्ति सक्रिय। शिव वह है जो नहीं है, शक्ति वह है जो हो जाती है। मैं गणेश विघ्न हरता नहीं, बल्कि बुद्धि का स्वरूप। तुम मुझे बाहर मत खोजो, मैं तुम्हारे भीतर हूँ, तुम्हारे मौन में। सुनो, मैं कौन हूँ? प्रतीकों में। सिर हाथी का क्यों? क्योंकि हाथी मार्ग बना देता है। जैसे मैं तुम्हारे मन के अवरोध हटाता हूँ। मेरा बड़ा मस्तक, व्यापक दृष्टि, माया को पार करने की क्षमता। मेरे बड़े कान, क्योंकि साधक को सुनना सीखना चाहिए। बोलने से पहले शब्दों से नहीं, मौन से ज्ञान आता है। मेरा वाहन मूषक, वो तुम्हारा अहंकार है। छोटा, चंचल, लेकिन भीतर ही भीतर कुतरता है। लेकिन जब तुम्हारा बोध उस पर सवार होता है, तभी तुम जीवन पर सवारी कर सकते हो। एक दांत टूटा क्यों? क्योंकि मैंने परिपूर्णता का मोह तोड़ा और महाभारत की लेखनी बन गया। उपयोगी बनो, परिपूर्ण नहीं। जब तुम्हारा मन शांत हो, केंद्रित हो, विनम्र हो, तब मैं प्रकट होता हूँ। वो मौन मैं हूँ। अब सुनो अंतिम सत्य। शिव मौन है, शक्ति गति है, और मैं तुम्हारा चित्त हूँ। इसीलिए हर कार्य में सबसे पहले मुझे स्मरण किया जाता है, क्योंकि जब तक मन स्थिर न हो तब तक शिव की प्राप्ति असंभव है। इसलिए अगले बार जब तुम दीप जलाओ तो बाहर नहीं, भीतर झांको, क्योंकि वहीं मैं हूँ। आओ चलते हैं। समीक्षा आर्ट्स वही स्थान जहाँ मेरा जन्म होता है। मिट्टी में सांस भरकर मूर्तिकार मुझे रूप देते हैं। यहीं से मेरी यात्रा शुरू होती है। समीक्षा आर्टची सुरुवात अशी झाली की माझे आजोबा पूर्वी होते, म्हणजे 1980च्या काळामध्ये 75च्या तेव्हा ते मातीकाम करत होते। त्यानंतर मी एका कारखान्यात लहानपणापासूनच काम करत होतो। वयाच्या
कमीत कमी तसं बघायला गेलं तर 13 वर्षापासून सगळं एक 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 गोष्टी शिकत आलो त्या कारखान्यात. त्या कारखान्यातनं आता एवढा मोठा कारखाना समीक्षा आर्टचा केला. आता कमीत कमी मला 7-8 वर्ष तरी मला या क्षेत्रात स्वतःचं एक अनुभव म्हणून मी ओळख म्हणून समीक्षा आर्टची मी केलेली आहे. माझी खरी प्रेरणा अशी तर या व्यवसायामध्ये एक मला आहे की मला लहानपणापासून गणपतीचा छंदच होता, की मला एक आवड होती. आता हे कसे मोठे मोठे गणपती बनवत आहेत तसं मी पण बघायचोच. आणि माझे कसं पूर्वीपासून माझ्या आजोबांचा फॅमिली बिझनेस होताच. आज कसं US ला आपली मूर्ती गेली, एका मूर्ती बनवायला जाता आहे ना कसं असतं की जी लहान मूर्ती असेल की मोठी प्रतिमाची मूर्ती असेल त्या मूर्तीला कमीत कमीत 15-20 जणांचा तरी हातभार लागतोच. म्हणजे एक प्लॅस्टरचा साच्यामधनं काढायला, त्यानंतर मूर्ती जॉईन करायला, फिनिशिंग करायला, त्यानंतर त्याची फिनिशिंगला मूर्तीची कलरची परंपरा चालू होते. कमीत कमीत 20 कारागीर तरी लागतात. आणि ह्या एकामुळे होत नाही, हे जे काम होतं ते ऑल टीममुळे होतं. आणि ऑल टीममुळे आपलं हे नाव होतं. जेव्हा टीम असेल तेव्हा आपण एवढे मूर्त्या बनवू शकतो. कस्टमर आपले येतात किंवा आपल्याकडे मंडळ येतं तेव्हा सांगतं की आमचं 25 वर्ष आहे, आमचं 50 वर्ष आहे, आमचं 40 वर्ष आहे. त्यांना काहीतरी एक नवीन एक क्रिएटिव्ह पाहिजे असते. 2-3 कॉन्सेप्ट असतात आपल्याकडे. तर हे कॉन्सेप्ट करूया का जेजुरीचं, हे करूया का, एक शंकराचं स्वरूप आहे, एक केदारनाथ आहे. जसे आपले जसे एक महाराष्ट्रात जे सगळे आपले दैवत आहेत की असा कॉन्सेप्ट आपण घेऊ शकतो. आणि जे वेगळं जे कुठे नाही झालंय ते आपण करू. लोकांना काहीतरी नवीन पाहता येईल की मूर्तीमध्ये किती पारदर्शक आपण त्यांना काम देतोय. नाही होतं ना, घडतं ना. कारण कधी कधी काय असतं, कामाचा प्रेशर आपल्याला खूप असतो. दिवस जेव्हा जवळ येतात तेव्हा काम फक्त मूर्ती उभी करायची नसते, त्याच्यानंतर अजून पण खूप काम असतं. कधी कधी असं होतं ना, भक्त असतो गणेश भक्त, तो पण येतो. तो बोलतो आम्हाला दादा आम्ही काम करू इच्छितो, बोलतात आम्हाला. कारण आज पण आता लोक येतात ना भक्त, दादा आम्हाला काहीतरी एक मन आहे, आम्हाला काम करायचं, आम्हाला पैसे नको. आता परवाची एक छोटीशी गोष्ट आहे, मी एक पोर्टर टेम्पो बुक केला. एक खरी घटना, आता एक 4-8 दिवसापूर्वीच आहे. पोर्टर टेम्पो बुक केला, आपण त्यांना पेमेंट देणारच आहे, पैसे देणार आहे. त्यांनी काय करावं, पोर्टर केला, सामान सोडलं, पैसे एकही घेतलं नाही. बोलतो पैसे जर घ्यायचे असतील ते परत सामान तुला सोडून येतो तिकडे. म्हणजे अशी संकल्पना आपला देव घडून आणून देतो. कारण गणपती आराध्य दैवत आहे आणि आपण जर व्यवस्थित जर केलं तर आपलं पण व्यवस्थितच होणार आहे. माझं मत तर एकच आहे की आज मातीची परंपरा जुनीच आहे. तेव्हा पहिली पूर्वी मातीच होती. म्हणजे कसं आहे की आज लोकसंख्या वाढलेली आहे आणि एवढी लोकसंख्या वाढलेली आहे या महाराष्ट्रामध्ये की एवढे मातीच्या मूर्त्या तयार करू शकत नाही. जे मूर्तिकार आहेत ते त्यांच्यानी तयार होऊ शकतात, पण जे पोचवायचे आहेत की आज लाखो संख्येने ते नाही होऊ शकत. त्यासाठी हा पर्याय POPचा आपल्याला करावाच लागेल. आणि माती जे करतं त्याला माती करून दे, त्यावर आपला विरोध काही नाही आहे. कोर्टामध्ये त्या कोर्टाचं पालन आम्ही केलंच होतं, पण आम्ही पण सगळे तयारी करून आम्ही याचिका दाखल करून आज निर्णय लागला आमच्या साईडनी. ते डिसिजन आता आपलं 9 जूनला आलेलं आहे. त्यामुळे आपण पण तयारी केली आणि पूर्ण महाराष्ट्रात तयारी चालू आहे. असं आहे. मूर्तिकाराचा दृष्टिकोन असा असतो ना, एक खरं सांगायचा पत्करे, 2 फुटाची मूर्ती जरी घरी बसवली ना तर ती मूर्तीच आहे. मूर्ती ही मूर्ती आहे. ती 1 फुटाची असून दे, कधी 2 फुटाची असून दे, कधी 20 फुटाची असून दे. फक्त काय, हा गणेश उत्सव जो साजरा झाला पाहिजे मुंबई शहरामध्ये. मुंबई हे पूर्ण भारताचं एक छोटं नाही मोठं ठिकाण आहे. तिथे हा गणेश उत्सव म्हणून आज साजरा मोठ्या प्रमाणात होतो, म्हणून ते ट्रेंडिंग वाढते. लोकमान्य टिळकांनी मूर्ती मोठी नाही बसवलेली, छोट्याच मूर्ती सुरुवात केलेली की सगळ्यांना आपण एकत्र यावं आणि आपला एक हिंदू धर्म साजरा चांगला व्हावा, एकत्र आले. कारण असे वेगवेगळे नाही हो म्हणून. त्यामुळे 2 फुटाची बसवा की 1.5 फुटाची बसवा, एकच आहे. असं आहे. गौरव ने अपने हाथों से मुझे रूप दिया, हर लकीर हर रंग में उनका प्रेम बसा है. लेकिन एक बात मैं तुमसे कहना चाहता हूँ, जैसे हृदय के बिना शरीर अधूरा है, वैसे ही गणेश उत्सव ढोल ताशा पथक के बिना अधूरा है. अगर गणेश उत्सव हृदय है तो उसकी धड़कन ये ढोल ताशा पथक है. यही धड़कन हर गली, हर मोहल्ले, हर दिल में मेरे आगमन की घोषणा करती है. चलिए सुनते हैं आम्ही मावळे का क्या कहना है. सुरुवात तर थोडी कठीणच झाली, कारण की आमचे एकदम वादक जेवढे आहेत ते शून्यातनं तयार झालेले आहेत. म्हणजे सगळे नवीनच वादक. त्यामध्ये बोलतात ना की कोणी तयार वादक नव्हता.
आणि आम्हाला फक्त इकडच्या तिकडची माहिती होती, वादन कसं करायचं, फक्त माहिती म्हणून आम्ही उतरलो आहे. आम्हाला फक्त माहिती होती 6 हात, हे जे 6 हात असतात ते आम्हाला थोडं त्याबद्दल माहिती भेटली. मग हळूहळू आमचं ग्रुप तयार झाला आणि तेव्हा जे रायगडला चालू झालो आम्ही, तेव्हा आमचं आम्ही मावळे म्हणून नाव तयार झालं. तोच आम्ही मावळे नाव आम्ही रजिस्टर केला आणि पथकाला पण सुरुवात केली. म्हणजे ते आम्ही मावळे थ्रू आम्ही ब्लड कॅम्प बोला, ढोल ताशा, गड सवारी, नंतर गडची सुरक्षा, काही साफसफाई वगैरे हे पण आम्ही आमच्या कार्यातून करत राहतो. आणि जेवढं ब्लड डोनेशन आम्ही करतो तर गरजू लोकांना जेव्हा कधी आम्हालाही फोन येतात की आम्हाला ब्लडची गरज आहे, तर आम्ही त्यांना कमीत कमी किंवा गरीब असेल तर फ्रीमध्ये अशा कॉस्टमध्ये आम्ही त्यांना सोय करतो. आमचं फक्त आम्ही मावळे पथकापुरतं नाही आहे, वेगळ्या कार्यक्रमासाठी पण आम्ही त्याचा वापर करतो. तर मोठे जे मुंबईचे जे गणपती आहेत, गिरगाव ध्वज पथक, गिरगावचा राजा आहे, तसे वादन आम्ही करायला जायचो तर आम्हाला टेन्शन यायचं. आम्ही छोटा पथक काय तिथे मोठ्या पथकांनी वाजवलेलं आहे, पण आमचं पथक पहिल्यांदा जेव्हा गिरगावला आम्ही वाजवायला गेलो गिरगावच्या राजाला, तेव्हा आम्हाला टेन्शन होतं. पोरांचा पण ध्वज जवळपास त्या टायमाला आम्ही 21 ध्वज लावलेले, 21 ध्वज आणि 21 ढोल वाजून आम्ही केलेलं वादन. थोडं टेन्शन होतं पण आमचं खूप मस्त आलं. जबाबदारी म्हणजे आता आम्ही पहिल्यापासून आम्ही मावळे आमच्यापासून सुरुवात झाली आहे. आमचा संदीप जोशी जो मेन आहे त्यांनी आम्हाला हाताशी धरला आणि आम्हाला इथपर्यंत आणलं आहे. तर आमच्या पाठीमागून जी मावळे तयार होत आहेत त्यांना व्यवस्थित ठेवणं ही जबाबदारी तर आहे. त्यांना मार्गदर्शन करणं त्यासाठी जबाबदारी पण महत्त्वाची, कारण की कोण वाईट वळणाला जायचा कामा नाही. आम्ही मावळे ज्याला नाव लागतं, आमचे पण कसं आहे की आम्ही मावळे नाव लागते ना तुला, तर तू त्याचा मान ठेवायचा आणि कुठल्या वाईट रस्त्याला जाता कामा नाही. गणपती जेव्हा जातात तेव्हा जो येतानाचा आनंद असतो ना, जाताना त्यापेक्षा दुःख असतं. पण एक असं की पुढच्या वर्षी येताना वाजत गाजत ये, बस हेच म्हणणं असतं. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा, जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समुद्राची माया. मोरया 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 मोरया. सर्वात मोठा प्रश्न होता फायनान्स. हा पथक उभा कसा करायचा, जे पथकासाठी जे काही वाद्य लागतं त्यासाठी पैसा आणायचा कुठून, हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्याने सपोर्ट केलं ती म्हणजे प्रगती शाळा. तिकडे आम्ही सुरुवातीला त्यांच्याशी बोलून तिकडे सामान ठेवलं आहे, तिकडे आम्ही प्रॅक्टिसची सुरुवात केली. अशा प्रकारे हळूहळू मग आमच्या आईबाबांचा आहे सपोर्ट आहे की हा बाबा तुम्ही करा, आम्ही बघतो वगैरे. असं हळूहळू मग सपोर्ट वाढत गेला. जसं लोकांना कळलं की हा आम्ही काहीतरी चांगलं करतोय वगैरे. जी आम्ही सुरुवात जेव्हा शून्यापासून केली होती तो आणि आत्तापर्यंतचा प्रवास, ह्याच्यात खूप काही शिकायला मिळालं. ऑफकोर्स तसे काही क्षण होते की जेव्हा खूप रडायलाही आलं असं, जेव्हा अशी वेळ आली की काहीतरी आम्ही काहीतरी चालू केलंय, म्हणजे भरपूर खांदे दुखणे, कंबर दुखणे, अगदी ही बोटं दुखत होत्या. म्हणजे जो नवीन मुलगा आहे त्याला हे सगळं फेस करावं लागतं. अगदी तुम्हाला तुमची झोप पण कमी मिळते ह्या गणपतीत. तुम्हाला तुमचं ऑफिस, कॉलेज, क्लासेस सगळं सांभाळून प्रॅक्टिसला पण वेळ द्यायचा आहे. प्लस ऑफिसची कामं करून लगेच धावत येऊन तुम्हाला प्रॅक्टिसला 2 तास ढोल पण वाजवायचं आहे. सो खूप होते, पण त्या परिणामाचा थकवा पण येतो, बट एक मनाला शांती असते की मी बाप्पासाठी वाजवलं आणि मनापासून वाजवलं.
भरपूर आहेत. म्हणजे लोकांना असं वाटतं की पुणेरी पथकामध्ये येणाऱ्या मुलांना पे केलं जातं, पे म्हणजे जर तुम्ही आज आला तुम्हाला आजचा भत्ता मिळेल असं काहीही नाही आहे. पुणेरी पथक मुलांना त्यांच्या वादनाच्या दिवशीचं पेमेंट देत नाही. इथे जो कोणी येतो हा स्वतःच्या मर्जीने फक्त आणि फक्त वादन करण्यासाठी येतं. सो तुम्ही हा विचार करा. प्लस पथकात येणाऱ्या प्रत्येक मुलाचा गणवेश, पथकात वादनाला जा यायचा खर्च, प्लस त्याचं जेवण खाणं पिणं हे सगळं पथक करतो. सो आलेला सगळा खर्च ह्याच्यातच जातो. पथकात 100 ढोल लागावेत. पुणेरी ढोल ताशा पथक हा एक पारंपरिक वाद्य पथक आहे. लोकांनी याला सपोर्ट करावा. मला मान्य आहे जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो लोकांना त्रास होतो, पण तो काही महिन्याचा असतो. लोकांनी त्याला ॲडजस्ट करून आम्हाला सपोर्ट करावा हीच इच्छा आहे. सरकारकडून अशी अपेक्षा आहे की जमल्यास आम्हाला एक ठिकाण द्यावं जिथे आम्ही मनापासून प्रॅक्टिस करू शकू, जिथे आम्हाला कोणी येऊन अडवणार नाही. किंवा आम्ही जर प्रॅक्टिस करतो आहे तर मग त्याला येऊन तुम्ही थांबवू नका. आमचं मान्य आहे आवाज होतो लोकांना दाजू, बट काही महिने तुम्ही कुठेतरी ॲडजस्टमेंट द्यावं, काहीतरी सूट द्यावी. दिल दोस्ती दुनिया सारी. मैं हूं गणेशा, अब है मेरे आने की बारी. अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम? देवा तुझा दारी आलो, गुणगान गाया, तुझा इना मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठे